भारतीय क्रिकेटपटू मैदानावर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत कोट्यवधी रुपये कमावतात आणि जगभरात आपली ओळख निर्माण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंना क्रिकेट सोबतच सरकारी नोकरी किंवा सरकारी पदाची जबाबदारी मिळालेली आहे. के.एल. राहुल, ईशान किशन, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि रिंकू सिंग यांच्या सरकारी नियुक्त्यांची चर्चा अनेकदा होते. त्यामुळे प्रश्न असा पडतो की कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या क्रिकेटपटूंना सरकारी नोकरीची गरज काय आणि सामान्य खेळाडूंना स्पोर्ट्स कोटातून सरकारी नोकरी मिळते तरी कशी, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. सर्वप्रथम क्रिकेटपटूंच्या सरकारी नियुक्त्यांकडे पाहूया. के.एल. राहुल आणि ईशान किशन यांची रिझर्व्ह बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्त झाल्याचं सांगितलं जातंय. युजवेंद्र चहल याची प्रतिपकर विभागात इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. मोहम्मद सिराज यांना तेलंगणा सरकारकडून डीसीपी पदाची जबाबदारी देण्यात आली. तर रिंकू सिंग याची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याची माहिती आहे. अशा नियुक्त्या त्यांच्या लोकप्रियतेपेक्षा त्यांच्या क्रीडा कामगिरीचा सन्मान आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या सरकारी धोरणाशी संबंधित असतात. आता प्रश्न असा येतो की बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, आयपीएल मध्ये कोट्यवधी रुपयांचे करार आणि जाहिरातींमधून मोठी कमाई असताना सरकारी नोकरी का? यामागे भविष्याची सुरक्षा हे एक महत्वाचं कारण आहे. क्रिकेट हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. दुखापत, खराब फॉर्म किंवा वयामुळे करिअर अचानक थांबू शकतं. सरकारी पदामुळे करिअर नंतर स्थैर्य मिळू शकतं. त्यासोबतच सरकारी अधिकारी म्हणून मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा आणि देशासाठी केलेल्या कामगिरीचा सन्मानही महत्वाचा असतो. मग सामान्य खेळाडूंना स्पोर्ट्स कोटातून सरकारी नोकरी मिळते कशी? केंद्र आणि राज्य सरकार, रेल्वे, बँका, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आणि विविध सरकारी विभागांमध्ये गुणवत्ता खेळाडूंसाठी क्रीडा कोटा अंतर्गत भरतीच्या तरतुदी आहेत. मात्र सर्व ठिकाणी एकदासारख्या 5% नियम नसतो. पात्रता किंवा निवड प्रक्रिया लागू असतेच असं नाही. संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात किंवा सेवा नियम हेच अंतिम मानलं जातं. स्पोर्ट्स कोटातून नोकरी मिळवण्यासाठी केवळ खेळ खेळलेला असणं पुरेसं नाही. उमेदवाराला मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात ठराविक स्तरावर कामगिरी केलेली असावी. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय अजिंक्यपद, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी किंवा राष्ट्रीय शालेय स्पर्धांमधील कामगिरीला नियमानुसार महत्व दिलं जाऊ शकतं. यासोबतच पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादाही वेगळी असते. निवड प्रक्रियेत क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी, क्रीडा चाचणी, कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असू शकतो. काही भरतींमध्ये लेखी परीक्षा नसते, तर काही ठिकाणी लेखी परीक्षा किंवा इतर टप्पे असू शकतात. त्यामुळे स्पोर्ट्स कोटा म्हणजे थेट सरकारी नोकरी असा अर्थ घेणं चुकीचं आहे. महाराष्ट्रात गुणवंत खेळाडूंसाठी सरळ सेवा भरतीमध्ये 5% समांतर आरक्षणाची तरतूद आहे. याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं म्हणतात. मात्र खेळाडूला त्याच्या क्रीडा कामगिरीच्या आधारावर थेट डीसीपी, तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी पद मिळते असं नाही. संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता, सेवा नियम, भरती प्रक्रिया आणि क्रीडा पात्रता पूर्ण करावी लागते. क्रीडा प्रमाणपत्राची वैधता आणि पडताळणी देखील अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्रात क्रीडा विभागाच्या प्रक्रियेनुसार खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाते. वैधता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित भरतीमध्ये त्याचा उपयोग करून स्पोर्ट्स कोट्याचा दावा करता येतो. आता प्रश्न, यामुळे सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होतो का? स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी जशी वर्षानुवर्ष मेहनत करतात, त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी खेळाडूंनाही लहानपणापासून कठोर प्रशिक्षण, सराव आणि त्याग करावा लागतो. त्यामुळे गुणवंत खेळाडूंना सरकारी सेवेत संधी देणं हे त्यांच्या क्रीडा योगदानाचा सन्मान आणि पुढील पिढीला खेळाकडे आकर्षित करण्याचं एक माध्यम मानलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर स्पोर्ट्स कोटा हा सरकारी नोकरी मिळवण्याचा शॉर्टकट नाही. त्यासाठी मान्यता प्राप्त क्रीडा कामगिरी, योग्य प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा आणि संबंधित भरतीचे संपूर्ण नियम पूर्ण करावे लागतात.